संसार तुझा सुखी झाला आणि माझा अजून कशात काय गोधडीत पाय खरं आहे काय करे हो. आणि माझ्या घरी जाऊ आणि तो संपूर्ण काहीतरी सांगून देवा. अरे मी सांगायचा येतो म्हातारा महिना आला कोणी कोणतरी गाडी लावून. नाही अरे मित्र जे कोण मित्रपणा कशासाठी असतोय मित्रपणा असतो हा पण ते तुला बरोबर सांगितलं पाहिजे ते वाईट करू शकत. मी काहीच करणार नाही. तो घरी जा आणि माझ्या घरी सांगून दे. म्हाताऱ्याला सांगायचं हा काय सांगून येतो. जर तुमच्या पोराचं लग्न केलं नाही हो तर तुमचा पोरगा इथं राहणार नाही हो असं सांगून दे. काय हरकत नाही सांगतो बा. लगेच जाय हो ताबडतोब वाटले वर मी सोडतो. सामान 2-3 महिने हा जाय बर तू. हो सांगतो. चला जा बरं. कशाच आपल्या दादानं राजू भाऊ बनकर आले गवकत ऐकणार. हा यांनी सुद्धा आपल्या पार्टीला 25 रुपये दान दिलं झालं. काय हरकत नाही. तसेच आपले ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल भाऊ मामा बनकर हा यांनी सुद्धा आपल्या पार्टीला 25 रुपये दान दिले. आणि आता हिने बोलणं केलंय पुन्हा हे ग्रामपंचायतचे सदस्य स्वामी महाराज यांच्यावर चांगला झणझणीत जे काय न व्हायला पाहिजे. कोणता आहे आता तू महाराज. मग घ्या लागत काय ना आता म्हणून घ्या मुरुळा बसेल आपल्या आजचा दिवस. हो का माझ्या अंगणामध्ये होता बाई लिंबलिंबाला हिरवागार पाला. माझ्या अंगणामध्ये होता लिंबलिंबाला आला हिरवागार पाला ग बाई पाला. आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य स्वामी स्वामी महाराज स्वामी महाराज दिसतो तुम्ही लिंबाला मारा हो कस काय चालली कस काय म्हणलं आपलं जर म्हणलं तर एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे दादा. हो पण आपल्याला मी आलतो मला फिरत फिरत कस काय मला काही काम धंदा लागेल का मला पाटलाकडे. अरे भाऊ 2 सालदार ठेवल्या मी आपलं नेमके का. हो हो मग काही काम धंद्याचं काही मिळत नाही झालं. काम धंद्या काहीच नाही असं दुसरीकडे जाऊन पाय काही असेल तर असं का. हो पण नाही मला पाटील काहीतरी लागेल. नाही काम धंदा काहीच नाही जा निघून जाईल निघून जाऊ का. हो हो बाहेर काही हरकत नाही. कारवारी काम आहे कुठे आहे का मग आता खाली. अरे हा तू आता घालचा जाम काम मग बरं बोला मी नाही हा की आपल्या त्या नारायणचा आमदार बरं करून टाकायला पाहिजे होतं. अरे 1.5 फुटी आहे हा. पोराला जर लग्न करायचं असतं तर स्वतः मला बोलता झालं असतं. अहो ते तुम्हाला बोललं असतं हा पण तुमचा बोट त्याच्या पायामध्ये येतो त्याचा बोट तुमच्या पायामध्ये येतो मग परत काय वय घराच्या बाहेर काय दिलं पाहतो आमच्या घरचा झगडा. पाय पाय त्या काट्याने काय चुकल्या केलंय. काय चुकल्या केल्या. अरे शेजारच्या 1.5 फुटा उत्तम जवळ बोलणं केलंय. मग कारवारी येडी झाले का तुम्ही. तुम्हाला म्हणणार आहे मला म्हणणार आहे मला लग्न करा म्हणून. राणी मावनावरती जर त्याला लग्न करायचं जर असतं लग्न करायचं जर असताना तर मला तोंडाला म्हणला असता बाप्पा माझं लग्न करून द्या. अहो कारवारी येडी झाले का तुम्ही. बापाला कुठं म्हणत माझं लग्न करा म्हणून ऐकलं तर अहो माहितीये लेकरू आता लग्नाच्या वयामध्ये आलं लग्न करून टाका बाई. अरे तुला माहित आहे का शेजारच्या 2-3 एकर वावर निघलं तर वावर परत घेणं होणार नाही. तुम्हाला माहितीये का हुंडा घेऊन मोठा मग आपण. अरे अजून आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा दसऱ्याला उद्या. मग घेऊन मग काय होतं. एक काम कर त्याला विचार बघ. कोणाला विचारायचं पोराला. त्याला काय विचारायचं काम नाही मीच म्हणून राहिले ना. अरे तू असं येड्यावानी नको करू यंदा लग्न नाही करायचं 2 वर्ष. अहो काय येड्यावानी करू नको सगळं काम मला एकटीला करावं लागतं. काय झालं कहून झालं झालं काय त्या शेजारच्या उत्तम जवळ काय म्हणणार तू. काहीच नाही. तो तर म्हणे बापाला जाऊन सांगतो रोज तू म्हणे असं मला लग्न करायचं मी म्हणलं असं मी अजिबात नाही म्हणलं. आपल्याला 17 वर्ष करायचं
तोच म्हणे गावात केवढं घंटो नाही जवळ आहे तर अरे पण मला असं वाटतं बाळा आपण 2-3 साला अजून लग्न करायचं नाही. मला असं वाटतं अजून 5 वर्ष काही करायचं नाही. मला काय त्याचं तूच म्हण म्हणे म्हणजे लग्न घेऊन करतो कडे मिळाला आता 5-4 वर्षानं अजून काय नाही आम्हाला मग करायचं नाही ना. हा काय एवढं अर्जंट नाही. ऐकलं त्यांना कारभारी ना हो. अहो लग्न करणं अर्जंट आहे बाई. कशासाठी मम्मी कशासाठी म्हणजे मला माहिती रोज होती हा बरोबर आहे. आहे मम्मी मग बरोबर आहे. अहो घरचं दारचं मला सगळं पाव सर मम्मी पाहून लागतंय पावड्यातलं तिथून आले घरी घरी आले दारी दारी आले घरी आले दारी एकच येते. म्हणजे तो म्हणले लग्न करू म्हणणं तिचं ना. मम्मीचं मग म्हणणे लग्न मम्मीचं असं म्हणणं एखादा बारीक चिरी खुरपा आणलं तेवढंच घरातल्या घरात म्हणजे भाकरी पाड्याच करीन आहे मम्मी तेवढी मम्मीलीच संधी भेटेल बाकी काही नाही. अपाया कुशाला हरिपाठाला जाते कीर्तन नाही मम्मी कडे आहे का कडे भाजनाला आहे का कुठे हरिपाठाला आहे का कुठे आहे का जाणवत नाही. मग बरं एक काम करा हा मी जातो जर म्हणलं तर मुलगी बघण्याला लग्न जर केला तर आपली माय हरिपाठाला जाईन कीर्तनाला जाईन भजनाला जाईन आणि आईची पलंगावर बसून भाकर कुठून सुंदर चांगली रटलीचं भराव नाही तर झिपोटी धरून गल्लीत वडील का आपल्याला चांगली पाहून करायची. सुना आजकालच्या खराब आहे बरं खरं का? हो चांगली पा चांगली पाहिजे. एक काम करा मी जातो ती मुलगी बघण्याला कुणा मी एक आपल्या तुझ्या मामाच्या घरी मुलगी म्हणते मामाईच्या भावाचं का चालेल मग पाहिजे का सोय चांगली मी जातो मुलगी बघण्याला तोपर्यंत तुम्ही शेतातले संपूर्ण काम धंदे हापून ठेवा. गाडवर येणे झाले का तुम्ही पोरांची संगत घेऊन आता तुम्ही जा भाडा खर्च डबल मी जाईन डबल भानगडवार मग द्या बाळा नारायण अरे संपूर्ण म्हणजे तो काय म्हणणे आता आपण दोघांना संग माग जाऊ खेड्या अरे संपूर्ण बूट खेड्यात जे लोक आपल्याला नाव ठेवतील काय म्हणते ते म्हणते बापले का पाप मुलगी पाय सोबत तुम्ही जाणार पोरगी पाहून येणार मग माझी मम्मी जाणार पोरगी पाहून येणार मग बाबा आपले मोठे चुलते जाणार पोरगी पाहून येणार तर पोरीला गिऱ्हाईक लागणार कोणी पोरगी घेऊन जाणार आणि मग मी काय भात खाल्लो का तिथं तो काय म्हणणे भाऊ सांगायचं अरे लोक नाव ठेवतील आपल्याला काय म्हणतील ते म्हणते बाप आपल्या का सोबत चालले मुलगी पाहायला अहो देवगडाच्या वळणला पुढं कोणाला खिजा आपल्या तिकडे काय म्हणायचं डायरेक्ट माझ्या सोबती त्याला काय माहिती पुढं पाय काय आहे तर म्हणजे मग चालतो का मग काय आहे मग चाल चालायचं चला मम्मी देव मम्मी हा जा सांभाळून. आता जर पटलं तर लगेडांची माझी घेऊनच येऊ तू मम्मी घरीच राहील मम्मीचं काय काम नाही आपण सांगू मम्मी भरती करेल 6 बारवी सुट्टी होत नाही तो लोकांची मात्र ना बस सत्यवान वानवाची येऊन करा गाता सत्यवान वानवाची येऊन करा गाता तुझ्यासाठी आलो वानू चुंबन पुरात ना
पप्पा म्हणण्याचा विचार बाळा किती ग्राम मागेल का अरे होच ते जर म्हणलं तर आपल्या त्या पाहुण्याचा वाडा आहे. द्या उलट का जरा बाजूला हो. काय मागायचं अहो येऊ आई दादा हो दादा हो दादा राम 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 भाऊ राम 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 कोणी गायचे वासर करू काही येण्याचं तुझ्या काढचं काय जाऊ तो कोणा गायचे पाहुणे आम्ही शेत गायचे आम्हाला कोणी गावचे पाहुणे अरे आमच्या गावचे पाहुण्याला बोलाव कसं आणि नाही कसं झालं पडेल हवाली गुंदाची बाजू बरोबर चांगला 80 वर्षाचा म्हातारा दिसतो तुम्ही काय सांगू दादा तुम्हाला हो काय आहे का तुमच्याकडे हा 10-12 कोंबड्या आहे 10-12 म्हशी आहे त्या म्हशी कोंबड्या पाहायला का आम्ही पाहिले नाही त्या आता म्हणता नेमकी काय सगळ्या तुम्ही काय सांगू दादा तुम्हाला हो आम्ही दुसऱ्या कोण्या कामाधंद्यासाठी आलेलो नाही मग फक्त तुमच्याकडे एक मुलगी आहे हा, ती मुलगी बघण्यासाठी आलोय मुलगी आहे ना आहे का हो कश काय बरी आहे का हा चांगली आहे आता काला करू राहिली. एकदाच हो कडे इथं काय अहो कॉलेज कॉलेज का हा. बरं घ्या लवकर आम्हाला त्या शिक्षणाची काही गरज नाही लवकर मुलीला बोलवून घ्या. म्हणजे मुलगी पाहिजे तुम्हाला हो 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 नाही अगं बाई आशा गे आशा तुझ्या बापाने किती दिवसापासून कळल्या दाढी मिश्रा मी शेता कुठे बघताय भाऊ अगं बाई आशा गे आशा अगं बाई आशा गे आशा काय पप्पा पाहुणे आले तर पाल पाणी एवढे आलं? पाहुणे आले पाहुणे पाहुणे आले हो पाणी घेऊन ये. पप्पा हा. माझा कुठं दुखत अरे ते का डॉक्टर आहे का पाणी घेऊन ये. असं का हा आले आले ये पटकन हा, पाहुणे हो. सफाळा लागली बाबा हो पोरगी आणली का अरे ती काय समोर पोरगी पाणी घेऊन उभी भाऊ मग परे झटका झाला माझा नाही नाही मुडात आली असं ती मुडात अरे तुझ्या हाताला लाख वास आणि दुसरा हात घे समोर जेव्हा गचकन हात धरी ना कळण मग कस काय बाथरूम आहे बाथरूम कुठे इकडे इकडे हे का पप्पा हो पाणी घेतलं तुम्ही हा मी घेतलं भाऊ पाणी पण पोरील तोंड गेली नाही का हो येऊ आहे दादा हो अरे तुमच्या मुलीला तोंड आहे का बिगर तोंडाचीच आहे हा, पाणी किती वर्षापासून नव्हतं बेल तुम्ही एकदाच बेल आता बाबा तोंड खोलायला म्हणजे आज पाणी बसलं पण तोंड पाहिलं ओ बाई ते तोंडावर घुंगड पाडून का बर अरे पाहून गेले का ढाळ्या आता डबल गेले गेले म्हणजे अशी आहे तशी अवघड बाबा आता माझे बाबा सांभाळून बरं बीपी वाढ हो हो नाही अलीकडे तुझं नाव काय माझं नाव हा. मला विचारलं नाही त्या माईली विचारलं अगं तुझं नाव काय माझं नाव ना हा? माझं नाव आशा असतात आशा असतात माझं बी नाव कनी अजय देवगण असत तुझं शिक्षण किती झालेलं आहे
माझं शिक्षण हा मी याला बिलबिल झाले आणि गळून खाली पडले. फक्त हा आपल्या मागे आहे मग तुमचं किती झालं? आपला बीपीएल नापास. अहो पप्पा, अहो बीपीएल नापास म्हणजे काय विचारून घ्या ना. आता मलाच कळत नाही आता मी तरी काय सांगू. म्हणजे मी सध्या शिक्षण झालेलो आहे आणि एका शाळेवर पगार उचलते. बरं बरं. पप्पा म्हणण्याचा विचार बाळा नामदेवाय. पोरगी मला जरा बरी वाटते. पोरगी आपल्या घरात सोबासारखी आहे. बरोबर त्या आधी माझी ओळवळ करेल पण आपल्या सजवेल ना दादा. आणि एकदम मुलगी जर म्हणलं तर टाका टाका हे नाही. पाहुणे बोलून घ्या. बाजू हुंड्याचं आणि पैशाचं बोलून घ्या. आपल्याला कुठपर्यंत हुंडा घ्यायला लागणार. साधारण मास्तर लोकांना 7 लाख 8 लाख. आपला पोरगा आपला पोरगा हेडमास्तर आहे. बरोबर आहे. 12 एकर पाण्याखाली जमीन आहे. 12 एकरामध्ये 12 किलो मी उत्पन्न होत नाही. सारा कुलडूचा 10-12 टर्क भरते. काय सांगून द्या. बरं ठीक आहे जा तू बाजूला जा. 12 लाखाच्या कमी जमणार नाही मला. काही कमी जादा करायचं काम पडलं तर मग आपल्याला काय पुरतं. हो बाजूला. भाई दादा ये भाई दादा बोला. ये भाई दादा अहो आमच्या मुलाला तुमची मुलगी एकदम पसंत झाली. पसंत झाली का. आणि तुमच्या मुलीला आमचा नवरदेव सुद्धा पसंत झालाय. आम्हाला घरात विचार घ्यावा का पसंत झाला का अहो, नाही. काहीच विचार घेऊ नका. मग तुमचा पोरगा कुठे शिकला का काय मला ती माहिती का. मला असं वाटतं तुम्ही लवकरात लवकर त्या लग्न सोहळ्याला सुरुवात कराय. अहो सुरुवात करू पण तुमचा मुलगा कुठे शिकलाय. बाळा नारायणा कुठं कुठं शिकला आणि कुठं कुठं नाही संपूर्ण काय सांगून द्या. बुटरण्याला मास्तर आहे म्हणून जाऊ द्या त्या लोक बी ऐकतील जरसे. शिक्षण सांगायचं मग काही हरकत नाही. म्हणून मला काय सांगू तुम्हाला. धोत्रानंदे गावामध्ये 5 वर्ष पहिले मंदिर आहे. तिथून दाखला काढ आणि देवघराच्या 9वी मध्ये ऍडमिशन घेतलं. पहिली तर नाही. राजाला 7 वर्ष काढले. एक पेपर फेल पडला. 2 लाख रुपये भरून पेपर काढून घेतला. आणि नंतर मास्तरला रागाला मास्तरनं काय केलं. माझा दाखला धरला आणि माझ्या अंगावर फेकून दिला. मी दाखला घेतलाय आणि फाड आणि मास्तरच्या अंगावर झोकून दिला. घरी आलोय आणि अभ्यासाला डगुरा लावलाय. रात्रंदिवस अभ्यास. 12वी झाली 14वी झाली डीएड झाला बीपीएड झाला. मास्तरकीचा कॉल आलाय. 2 एकर वावर विकला. शाळेला ग्रँड मिळून आणलाय आणि पगार चालू झाली. धोत्रानंद गावामध्ये 2 बैल आहे. 2 गाई इकडे मी सध्या मास्तर आहे. अरे पोरगा का कमी शिकेल वाटलं तुम्हाला. मला असं वाटतंय लवकरात लवकर तुम्ही त्या लग्न सोहळ्याला सुरुवात कराय. हो म्हणलं किती हुंडा देता आणि किती हुंडा घेताय. म्हणजे हुंडा नेमका तुम्हाला किती द्यायला लागेल. लोकांच्या पोर आता मास्तर आहे नुसते. तर आमचा मुलगा जर म्हणलं तर हेड मास्तर आहे ना. हा हेडमास्तर आहे ना. सांगा 8 पटकन किती देता किती. तुम्हाला किती लागतो आम्हाला काय माहिती. आमचं म्हणणं 12 लाख रुपये लागतील. 12 लाख. 12 लाख कुठे भेटणार आता. अरे आमदा पाणी नाही पाऊस नाही वैवा. आणि लग्न कुठून करा. मग तुमचं काय म्हणणं अडचण काय. अहो तुम्ही 4-2 लाख देता आता करू. आमदार आम्हाला काही गरज नाही लग्न करायचं. पप्पा हो त्याला म्हणा माय पेपर सुरू आहे. हा आमच्या मुलीची पेपर झाली. अहो मला असं वाटतं हुंडा कमी जादा करून लगेच लग्न सोहळ्याला करून घ्या. हुंड्याचं कामच नाही आपल्याकडं. नाही तुम्ही देता असाल तर मग करू नाही तर मग काही काम नाही. बस कधी अरे बाळा नारायण हो नारायण बाळा नारायण. त्यांनी बोललं केलं आमदारचं साल जर म्हणलं तर दुष्काळीच. मला पत्ता नाही. शेतामध्ये काहीच नाही. त्यांनी बोललं केलं 4 लाख रुपये तुम्ही आम्हाला देत असले तर लग्न सोहळ्याला सुरुवात करू. बरोबर आहे. नाही यंदा लग्न करायचं नाही. जाऊ ना आपल्याला काय घेणे. मला असं वाटतंय आपण आता इथून दुसऱ्या घरी जाऊन चांगली मुलगी पाहू. मला असं वाटतं की मी आता घराकडे येत नाही. इथं
इथं काय करीतो ऍडमिशन घेतो ना शाळेत. एक काम कर ह्या घरी गेल्यापेक्षा दुसऱ्या घरी मुलगी पाहू आणि तिकडे अजिबात जमणार नाही बाबा, जमणार नाही. नेमकं काय 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 म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे 4 लाख रुपये देत असले तर लग्न सोहळ्याला सुरुवात करू. माझ्या नावाची 1 एकर जमीन फुकाट आणि त्याला 4-5 लाख रुपये देऊन टाका, लग्न लावून घेऊन चालाय. अरे काय सांगू दादा, या मुली सारख्या मुली आपल्याला किती भेटतील. बरोबर. 1 एकर जमीन गेली तर जमीन करू पण जमीन भेटणार नाही. भाई गेली तर हलकी घेता येईल, नाहीतर बघा जमिनीचा राधाई पण अशी पोरगी पुन्हा भेटणार नाही. मी आता घराकडे येत नाही. बाळा म्हणजे तो म्हणणे लगेच आजवर फुकाई कर. बर ठीक होय तू माग मी आता लगेच आपल्या बुटखेडचे जर म्हणलं तर पोलीस पाटलाकडे जातोय आणि लवकरात लवकर 4 लाख रुपये याजानं घेऊन येतो. जाऊ का एक काम करा मी आपला देलेगावचा भटजीबा घेऊन येतो आणि लवकरात लवकर जर म्हणलं तर तुम्ही संपूर्ण तयारी करून ठेवा. तयारी काय आता यश वाटेल. बरं ठीक आहे तुम्ही आटपा मी तोपर्यंत भटजीबा घेऊन येतो. काय हरकत नाही. अहो भटजीबा विचार दिवा नाही तसे आपले काकासाहेब बनकर असताना काकासाहेब बनकर असताना त्यांनी सुद्धा 11 रुपये दान दिलं पार्टीला. काय सांगू भटजीबा तुम्हाला काय म्हणले सांगा वाट काय. आमच्या मुला मुलीचं लग्न आहे बर त्यांच्या नावागावानं चांगलं बघा भटजीबा. 501 रुपया बामणाची फी आहे. बामण्याचे रेट वाढले का माझा तू बोलतो 501 रुपये बामणाचे. 501 रुपया का. एक काम कराय 501 रुपये घेऊन टाका पण लवकरात लवकर नावा गावाने बघाय. सांगा नाव सांगा पटकन. आमच्या मुलाचं नाव जर म्हणलं तर नारायण. नारायण नावाले हो म्हशीचा वर्ग हेल्याची कुंभारा. म्हशीचा वर्ग आणि हेल्याची जर म्हणलं तर कुंभराज. आणि मुलीचं नाव मुलीचं नाव मुलीचं नाव जर म्हणलं तर टुनटुन टुनटुन बेंबी आहे. काय तरी कर बाबा ते. अरे बाबा मुलीचं नाव टुनटुन बेबी, तिच्या आईचं नाव उटूट बेबी. कसलं नाव आहे साऱ्यांना. अरे अख्ख्या बुटखेड गावाला 1.25 क्विंटल घुगऱ्या खाऊन अरे मुलीचा
खास नाव अहो आशा नावान पा आशा 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 नावाने जर म्हणलाय हो मांजरीचा वर्ग त्या भोबक्याची कुंभारा बामणाचं काही चूक नाही बामणाचं इंजेक्शनवर पैदा होईल अरे माझं पंचांग मुंबईचं गाडी आहे. पंचम भरून टाका झाला त्याला अरे माझ्या हाताला दररोजचे 5-50 लग्न लागतात दररोज 50चे लग्न लागतात माझ्या हाताने हो 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 अरे माझ्या हाताने जेवढे लग्न लागले हो काय झालं दादा एका बाईला लेकरूबाळ झालेलं आहे पाहिलं कापायला पाहिजे दादा हा? मुलीच्या नावानं सुद्धा चाललाय हा, बोल पुढं मला म्हणणं असं आहे हा? की आपला हळद कधीची घाना कधीचा आहे सोमवारचं लग्न मंगळवारची हळद आणि बस्तरवारचा घाणा आणि नवरदेव नवरीची हळद कधी फिटेन दादा गुढी बसल्यामुळं 6 महिन्यात त्याची हळद फिटणार नाही पण का हो हा? नवरदेव नवरी तोडीन नेलं अर्जंट होते जरा घरी नेलं घरी येणार अर्जंट आहे. हा लग्नाच्या आधी सत्यनारायण करा मुलगी घरी घेऊन जाय जवारी कंपनी होईल तेव्हा लग्न लावून घ्या भटजी बा हा? एवढं लांब जाऊ तर लगे लवकरात लवकर लग्न लावायचं आपल्याला लावायचं हो 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 नवरी तयार आहे का अरे येडे कावाचे मग वाजत गाजत घेऊन मी लावून देतो मला काय घेणे हे बरं आता हातला पटकन बाजू दे हा. नवरदेवाचे मामा नवरदेवाला लवकरात लवकर सभा मंडपामध्ये घेऊन या चला वाजत रे हो वाजवा उलटे झाले ते गाडी पुढे गेली मुंडका मागे राहिलं हा इथून घुसला अवघड आहे. पहिले नावसले झाले काय पहिले नावसले झाले तुमचे आम्ही झाले काय धरणं चाललं या साहेब हे म्हणे धरून पाहते आले का आले संपूर्ण आले आले कसे आहेत नवरीचे मामा हो? चला मटका लवकर अर्थ घ्या लवकरात लवकर नवरदेव नवरी मंडपामध्ये घेऊन या अरे कवाचे आले ना नवरदेव नवरी आले का चला मध्ये अंतर्भाग करा चला मारा सुटा अरे बापरे आता झाले मंडळी सारखे पहिले पहिले गिरीला अरे वा 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 वा
आजच्या लग्नाला बंडार बळीवर घेतणारी बापा. फौजीमध्ये भरती आहे काय? फौजीमध्ये फर्जीबा लग्न सोहळ्याला उशीर झालेला आहे. होय. तरी सर्व मंडळींनी आग सीधा भेटल्या तुम्हाला. जर भोका लागल्या असेल तर घे गिळून मग. चला फर्जीबा मंगलाष्टकेला सुरुवात करा. नवरीचे हात कुणीकडे गेले नवरदेवाला सापडे ना. नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभे राहा. नवरदेवाचा मामा जरा चिटकून पुढे या. नवरदेवाच्या नवरीच्या मामाला किती दिवस झाले आंघोळी करायला लागले. चला मंगलाष्टकेला सुरुवात करा. लग्नविधीची वेळ झालेली आहे. बरं. नवरीच्या मामाने नवरीच्या पाठीमागे उभे राहात आणि नवरदेवाच्या मामाने सुद्धा नवरदेवाच्या पाठीमागे उभे राहात. नवरीच्या मामाने नवरीच्या पाठीमागे उभे राहात. नवरदेवाच्या मामाने नवरीच्या मामाच्या बोकांडी बसा. अरे बरोबर आहे. पेन असल्यावर कमी जादा होत असतं. चला फर्जीबा मंगलाष्टकेला सुरुवात करा. अंतर्पार घालणाऱ्या माणसाने तो पॅन्ट खाली करा. मंगलाष्टकेला सुरुवात करा. मंगलाष्टकेला सुरुवात करा. फार वेळ झालेला आहे. आली लगन घटिका घेऊन या घरा माझे अंतरपटाते धरा. घोड्या सदा
बानू कवडी गाव काय हो? तुमच्या आई वडिलांना लवकरात लवकर बोलून घे. काय म्हणले? आपल्याला घरी जाणार आहे. खरं का? हा आता बोलून घेते. घे बरं. मम्मी काय रे पोरी? पप्पा हो 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 मम्मी आ पप्पा काय म्हणायचा विचार बाई घाला मम्मी बाई मी नाही जात. काय मी नाही जात. मग तूच जाय महिनाभर. काय म्हणले बाई तू मी नाही जात. बाई तूच जाय महिनाभर. माझ्या माहिती जायचे का चला सुनते मग. नवीन काय चालू आहे तुला तू जाणार काय तू चाल बाई तुझं जर म्हणलं तर त्या लाडा कौतुकाला लहानपणाची फार आठवण येते. फार आठवण येते ना तुझ्या पप्पा. घरी सुखी राहा पप्पा हो मम्मी बाई मी चालले. मामी लढू नका ना. काय होतं बाई अहो माझ्या मुलीला ती लहानपणाची आठवण येऊन त्या रडू लागल्या. मामी तुला काय वाटतं काय वाटतं मग तुमच्या मामी तुमची पोरगी चांगल्या खात्या घराण्यात गेली. मामी तुम्ही स्वतः धरू नका. हा. तुमच्या पोरगी काही कमी आहे का मग मामी तुमच्या पोरीला डबल रोट्या तोडून डबल रोट्या बंद करू आणि 2 एकर हिरवेगार मोठा लावे. मामी नाही चारा खाईन मग कसं खाता येईल तुम्ही आवरा तुमच्या लक्ष्मीला. काय सांगू बाई तुला तू जर म्हणलं तर तुझं लग्न केलेलं आहे. तू जर म्हणलं तर तुझ्या भरतारा सोबत तू जावाय बाई पप्पा पण त्याला विचारून घ्या मला माझी लेकी सोय ऐक ना मला. जवाई माझी लेक लहानाची मोठी झाली पण परंतु कुणाच्या मी बांधावर धांडी नाही जवाई बाई. आपल्या घरी कोणाच्या शेतावर जायचं काम नाही शेतात जायचं काम नाही. याचं कारण काय जवाई कारण माझ्या घरी गुंठाभर बी जमीन नाही. काय सांगू जवाई तुम्हाला चांगलं राहिलं वाटतं तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार लोकांच्या वावरात शनिवारी दोघं जोडून बाजार जवाई माझ्या लेकीला जर म्हणलं तर फार खाण्या पिण्याचा आनंद आहे. तिला कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. माझ्या मुलीला वेळेवर बिस्किट जर म्हणलं तो जर म्हणलं तर संपूर्ण द्यावा लागेल. भेटून जाईल याचा याचा हो हो राहायची काय सोय विचारा मला. जवाई तुमचं लयच स्वामीन तुम्ही संगत केलते. खालतून आपला मोठा बंगला आहे. म्हणजे एवढा कोणता बंगला आहे? मोठा बंगला आहे. विचारा येशी की शास एसी आहे मोठी एसी. येशी का येस नाही एसी हो का हो ना पोरील जरा बाहेर हिंडायची सवय. कारण मामा आपल्या तुमच्या पोरीला कोणत्या प्रकारची तकलीफ होणार नाही. म्हणजे असं एवढा बंगला आहे का?
जवळ कसा बंगला आहे तुमचा? तुमच्या पोरीचा कधी अजिबात दुखणार नाही. जर दुखलं तर तुमची पोरगी त्याच्यातून वाचणार नाही. म्हणजे असं बंगला कोणता आहे बरं? हा मेरा दुष्याचा हा गाडी काही तिथे जात नाही. म्हणजे आपलं डुरत दसीत नाही. बंगलाशी म्हणजे बंगला आहे कसा असा? बरसात लागली की मामा वरून पत्र टाकणे. हा आणि हिवाळ्यात हिवाळा लागला की चौकून थप्पड लावणे. उन्हाळ्यात हो वरून तुराच्या टाकणे. बगर भाकरीचं झोपणे. वारे वाचावाई चांगलं घराला बरं या बाबा. जा तुम्ही रडू नका. रडत नाही आता. मामी मोटर आवडायचे चांगलं पोलीस पाहिलं टाइम येवं का पांढरे आणि नाही काय सांगायचं तुम्हाला? काय झालं? माझी तर माया मोठी राहते. तुमची माया मोठी आणि आपल्या मायची मोठी माया खरी. चांगलं सांभाळू आणि असं या मामी जीवलावाय. या मामी हा, या. मामी तुम्ही जरा तब्येतीने जिकडा तुमचा मामाचा लय लेट पडलाय. मामाचा होत्या कर्मांकात गेले. या मामा जा लवकर जा. गावच्या मल्हारीच्या नावा. दुर्गा देवीचाच संभव झाला पाहिजे. म्हणून आम्ही आता तुमच्या समोर देवीचा एक चांगलं लोकनाट्य सादर करणार आहेत. फक्त शांततेची दक्षता द्या. तसेच आपले मामा आमचे सारंगधर भाऊ बनकर आले यांनी सुद्धा आपल्या पार्टीला 20 रुपये दान दिलंय. तसेच आपले भिकाजी बाबाई यांनी सुद्धा आपल्या पार्टीला 20 रुपये दान दिले बाई. बाई मी आले. आणि यांनी बोलणं केलं आपले कंडक्टर निवास मामा आलाय. 10, 20 ला 40 लावा तर बसा जाग्या. कंडा म्हणजे संडासला. आणि पायात घुंगरू निवास भाऊ मामा यांच्यावर चांगला ठणठणीत व्हायला पाहिजे. अहो मानवाच्या दारी हा ठरलं बाई पोत ग बाई पोत. तसेच आमचे मामा कंडक्टर रोज दारू पिऊन येते. काय करते का सारे रात धुरणात